गुड मॉर्निंग मित्रांनो, मी आहे अश्विन शिंदे आणि आज आपण सगळं काही ते नवीन सुरुवात करूयात. नवीन संकल्प आजच्या दिवशीपासून सुरुवात करतो आहे. कारण ग्रॅगोरियन कॅलेंडरप्रमाणे आज 11 जुलै आहे आणि 11 जुलै रोजी ॲक्च्युली वाढदिवस येतो आणि प्रत्येक वर्षी काहीतरी वेगळी तीच गोष्ट करण्यापेक्षा आज काहीतरी नवीन गोष्ट करू. आणि आज आपण कोकण नगरीतून म्हणजे आपली कोकण रेल्वे आहे त्याच्यातून सुंदर असा प्रवास आज आपण करणार आहोत. डोंगर दऱ्या सगळ्या व्हॅलीतून जाणार आहोत. तर सकाळी 5 वाजल्यापासून मी निघालो आहे आणि आता आलो अलिबाग बसस्टँडला आणि आता इथून आपल्याला जायचं आहे मडगावला आणि सध्या अलिबागहून पनवेलला जायचं आहे आणि तिथून मग आपली रेल्वे असणार आहे मांडवी एक्सप्रेस. तर त्याच्यातून आपल्याला मडगावला जायचं आहे. तर चला ह्या सुंदर प्रवासाला आजपासून स्टार्ट करूया. तिकीट काढलं आहे आणि आता आपल्यासमोर आहे शिवशाही, जे की आपल्याला पनवेलपर्यंत नेणार आहे. ही डायरेक्ट बस आहे. अलिबाग गावातून हे सेपरेट काउंटर आहे, जिथून अलिबाग ते पनवेल ह्या बसेस आपल्याला डायरेक्ट मिळतात आणि ज्या लोकल बसेस आहेत डे ऑर्डिनरी त्या जवळपास अर्धा पाऊण तासाचा एक फरक भेटतो. ह्या आपल्याला 1.5 तासात पनवेलला पोहोचवतात. तर सगळ्यात बेस्ट आहे की इथून अलिबाग डायरेक्ट बस कधीही पकडलेलं बेस्ट. तर आपली बस तर निघाली आता आणि अलिबागचे काही दृश्य याच्यामध्ये दिसतीलच. आवाज थोडा कमी कारण सगळे शांत आहेत आणि आपण पण शांत बसतो आहे. कारण का शांततेत बराच चांगला प्रवास होतो. परंतु पुढे जाऊन जेव्हा आपण ट्रेनमध्ये असू तेव्हा गोंगाट असेल, सगळं काही असं वातावरण जास्त गोंगाट असेल आणि त्याच्यामुळे आता थोडी शांततेत प्रवास आहे, तो शांततेत प्रवास चालू आहे. सध्या बस तर निघाली आणि थोड्या वेळात आपण 1-1.5 तासानंतर पोचू आपण पनवेलला. परंतु काही ड्रॅमॅटिक सीन झालेत, ते तुम्हाला सांगेनच. परंतु सध्या बसमध्ये आपण शांततेत प्रवास करूयात. चला तर फायनली आपण पनवेल स्टँडला आलो आहे आणि पाऊस आहे त्याच्यामुळे छत्री एका हातात आहे आणि आता आपण स्टँडला पोचलो आहे. जस्ट त्याच्यानंतर इथूनच एक सोपा रूट भेटतो. तो आपल्याला इकडे पनवेल स्टेशनला जायला एक छोटा रूट आहे. तिथून लगेच आपण स्टेशनला पोचू. आणि आत्ता पनवेल स्टँडची स्थिती अशी की थोडा पाऊस आहे अजूनही आणि आता आपण स्टेशनकडे जातो आहे. बेसिकली इथून जेव्हा तुम्ही बाहेर पडता पनवेल बसस्टँडच्या पाठून तेव्हा हा छोटा रूट लागतो आणि इथूनच तुम्हाला स्टेशनकडे जायला रस्ता भेटतो. तर आपली गाडी लागणार आहे 7 नंबर प्लॅटफॉर्मला. वेर इज माय ट्रेन शोमध्ये दाखवत आहे आणि हे माझं नेहमीचं हेवन म्हणजे होतं ना, स्वर्गाचं ठिकाण म्हणजे माझं रेल्वे स्टेशन. तर इथे सध्या आलो आहे. चला आता फायनली आपण पनवेल स्टेशनला आलो आहे आणि आपला प्लॅटफॉर्म नंबर होता 7वा आणि आत्ता आपण जरा फ्रेश होऊन थोडासा इथे गर्दी नाही आहे अशा ठिकाणी आलो आहे आणि इथून आता आपल्याला 8:30 आहेत. सो आपल्याकडे टाईम आहे अजून. तर अशा वेळी थोडासा आपल्या पनवेल स्टेशनचा जो नजारा आहे तो आपल्याला इथे बघायला मिळेल. म्हणजे आपल्याला तेवढा टाईम तरी आहे. सो इकडे आहे पूर्ण पनवेल स्टेशन, जिथून लाँग रूटच्या ज्या गाड्या आहेत त्या सगळ्या इथे धावतात. आणि एक ड्रॅमॅटिक सीन तुम्हाला जो सांगायचा होता की तो असा की काल ॲक्च्युली माझा प्लॅन हा आधीच ठरला होता आणि झालं असं की काल 10 तारखेला जो आपला बोगदा आहे इकडचा पेडणे बोगदा, त्या बोगद्यात अतिवृष्टीमुळे पाणी भरलं आणि त्याच्यामुळे काल न्यूज आली की कोकण रेल्वेला जो कोकण रेल्वेच्या 13 गाड्या आहेत ज्या कोकण रेल्वे मार्गावर धावतात त्याच्यामध्ये मांडवी एक्सप्रेसचा देखील समावेश होता. तर पेडणे बोगद्यामध्ये चिखल साचल्यामुळे पाणी साचल्यामुळे
सगळे 13च्या 13 गाड्या रद्द केल्या होत्या. सो मी पूर्णपणे जरा डिप्रेस झालेलो होतो की पुढे आपलं काय होईल. आणि अशा वेळेस झालं असं की प्लॅन सेकंडरी एक तयार करत आला. आणि आता सकाळी काही करून पनवेलला निघायचं होतं आणि आता इथे पनवेलला आलो आहे. सकाळी व्हेर इज माय ट्रेन ह्या ॲपवर जे स्टेटस बघितलं कोकण रेल्वेचं, आणि त्यामध्ये एक गुड न्यूज अशी आली की CSMTवरून मांडवी एक्सप्रेस डिपार्ट झाली. म्हणजे जवळपास बऱ्याचशा गाड्या ह्या कोकण रेल्वे मार्गावर निघालेल्या आहेत. आणि पेडणे बोगद्याचा जो प्रश्न होता तो देखील सॉल्व झालेला आहे. आणि आता दिवा सावंतवाडीचं देखील आता इथे 6व्या प्लॅटफॉर्मवर जेव्हा होतो तेव्हा दिवा सावंतवाडी एक्सप्रेस देखील निघण्यात आलेली आहे. आणि थोड्याच वेळात आपली ट्रेन देखील ती येणार आहे. आणि त्याच्यामुळे अजून बोलतो एक्साइटमेंट वाढली. आणि एक छोटासा जो क्लायमॅक्ससारखा सीन झाला तो झाला. आणि फायनली मांडवी एक्सप्रेस CSMTवरून निघाली आहे. आणि नाही तर सेकंडरी ऑप्शन हा खूप विचित्र प्रकारचा होता, कारण का तिकीट बुक नव्हतं. आणि सेकंडरी ऑप्शन प्लॅन हा होता की जर मांडवी एक्सप्रेस कॅन्सल असेल, कोकण रेल्वेचे सर्व मार्ग जर कॅन्सल असतील तर आपण इथून पनवेलवरून CSMTला जायचं. आणि CSMTवरून जर नेचरला एक्सप्लोअर करायचं असेल तर तिथून लोणावळा गाडी कोणतीही पकडून जो नेचरचा एक एक्सप्लोरन्स आहे तो ह्याचा असा सेकंडरी प्लॅन चालू होता. परंतु आय होप जो प्लॅन मी रेडी केला होता तोच प्लॅन इथे एक्झिक्यूट होतो आहे. आणि थँक गॉड की कोकण रेल्वे पूर्णपणे व्यवस्थित चालू आहे. गाडी देखील थोडा उशिरा निघालेली आहे, पण इट्स ओके, कारण का टाईम आहे आपल्याकडे. आणि आता आपण खाली स्टेशनला प्लॅटफॉर्मवर जाऊयात आणि नेक्स्ट जो आपला लॉगिंग आहे ती चालू ठेवूयात. आपण प्लॅटफॉर्म नंबर 7वर आहोत. आणि 6वरून दिवा सावंतवाडी एक्सप्रेस ही जाणार आहे. आय थिंक गेली असं, आय डोंट नो, कारण का फ्रेश व्हायला गेलो तेव्हा आय थिंक गेली असावी. सो आता आपण प्लॅटफॉर्म नंबर 7वर आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आज निघण्याचं कारण काय, कारण आज बड्डे सगळ्या गोष्टी आहेतच, परंतु आज एक असा निर्णय घेतला की दरवर्षी आपण केक वगैरे साजरा करतो, स्वतःच्याच नावाला कापतो. तर हे जरा विचित्र वाटत होतं. आणि जवळपास एका वर्षाचा एंड आपल्या आयुष्यातून जर होत असेल तर मात्र मग त्याचं सेलिब्रेशन का करावं, हा एक देखील तेवढाच मोठा एक थिंकिंग मला वाटत होती. आणि तीच थिंकिंग थोडी वेगळी डायवर्ट करून आपण एक काहीतरी वेगळी ॲक्टिव्हिटी करावी, ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी करावी की जी आपल्या आयुष्यात नेहमी लक्षात राहील. आणि तीच ॲक्टिव्हिटी म्हणजे एक मेमरीज देखील आहे की कोकणात माझी जवळपास कणकवलीमध्ये जवळपास माझी 10 वर्ष गेली, माझं पूर्ण बालपण गेलं. आणि जेव्हा मुंबईला येताना कोकण रेल्वेचा जो प्रवास असायचा तो अतिशय पावसाचा जेव्हा सीझन असतो तेव्हा अतिशय मनमोहक दृश्य ही एक बोलतो की स्वर्गीय आनंद जो असतो तो आपल्याला कोकण रेल्वेतून बघायला मिळतो. कोकण रेल्वे ट्रॅव्हल करताना बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला अनुभवायला मिळतात, जे की तुम्हाला आता व्हिलॉगिंगमध्ये पुढे दिसणारच आहेत. परंतु जो हेवन ट्रॅव्हल आहे तो खरा कोकणातच मिळतो. तेव्हा जी ट्रेन असायची ती निळ्या कलरची, जे ICF कोच जो बोलतात ती असायची. परंतु आता वेगवेगळे कलर्स वगैरे त्याच्यामध्ये निघाले आहेत. परंतु आपल्याला एक्सप्लोअर करायचं आहे नेचर, आणि नेचरसारखी गोष्ट कोणती दुसरी नाही जे की तुम्ही मनापासून फील करू शकता. सो ह्याच गोष्टीसाठी हा प्लॅन बनवण्यात आला होता. आणि आजच्या दिवशी हा प्लॅन एक्झिक्यूट करून जस्ट एक 1 डे ट्रिप ट्रॅव्हल असा हा प्लॅन आहे. आणि याच्यामध्ये झालं आहे असं की इथून पनवेलवरून जो प्रवास असणार आहे आपला मडगाव, आणि मडगावनंतर तिथून असणार आहे आपला रिटर्न जो की असणार आहे पनवेल रिटर्न. सो स्टेशनला थांबून सगळ्या गोष्टी पुढे सांगण्यात येतील की कशा प्रकारची रेल्वेची सिस्टीम असते. आणि ती सिस्टीम आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजेल की रिट्रायव्हिंग ज्या रूम्स आहेत त्या देखील कशा असणार आहेत हे देखील ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पुढे सांगणार आहे. सो ट्रेनची वाट बघूयात कधीपर्यंत येते, आणि तोपर्यंत काहीतरी बस काय करणार, वेटच करणार. ट्रेनचा जो स्टेटस आहे तो आपल्या स्टेशनवर शो झालेला आहे. आवाज थोडा कमी आहे कारण इथे आवाज जास्त आहे.
सो बघूया आता नेमका आपला डबा कुठे लागतो. एस्पोर्ट आपला डबा आहे. बऱ्याच वेट नंतर ट्रेन प्लॅटफॉर्म नंबर 7ला लागत आहे आणि आपला डबा एस्पोर्ट आणि वेट पूर्ण झाला आहे. ट्रेन थोडी उशीर आहे, 20 मिनटं जरा पण उशिरा चालते आहे आणि थोड्या वेळात ट्रेन येईल आणि आपला सुंदर प्रवास परत चालू होईल. सो बी रेडी. काही गाड्या इथे अनाऊन्समेंट जेव्हा होते तेव्हा काही गाड्या ह्या रद्द करण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी अतिवृष्टी देखील मोठ्या प्रमाणात होते. तर काल 10 तारखेला बऱ्याच ठिकाणी डायव्हर्जन करण्यात आलं होतं रेल्वेचं, की रेल्वेच्या बऱ्याच ज्या ट्रेन्स होत्या त्या डायव्हर्ट करण्यात आल्या होत्या. परंतु आज 10 तारखेला थोडासा उसंत पावसाने दिली आणि त्यामुळे आज कोकण रेल्वेच्या जवळपास बऱ्याचशा ट्रेन आज चालू आहेत आणि एक चांगलं नशीब निघालं आणि आपली ट्रेन येस आलेली आहे. ही आपली मांडवी एक्सप्रेस जे की येत आहे. आपला हेवन ट्रॅव्हलचा एक मीडियम आपल्या हेवन ट्रॅव्हल करून देणारी मांडवी एक्सप्रेस जस्ट थोड्या वेळात येते. जेव्हा इंजिन समोर येतं तेव्हा जो भारताचा ध्वज येतो तो सर्वात प्राऊडफुल वाटतो आणि तोच आता एंटर झाला आहे. तुम्ही बघू शकता इथे. इंडियन रेल्वेज बोलल्यावर खूप प्राऊड वाटतं की ही आपली भारतीय ट्रेन आहे आणि आता ही प्लॅटफॉर्म नंबर 7ला आलेली आहे. तर आपला हा एस्पोर्टचा डबा आता इथे येईल तेव्हा आपण चढू. जास्त गर्दी अजून बघायला तरी मिळत नाही आहे, परंतु आहे मीडियम गर्दी आहे आणि आपला डबा एस्पोर ओके हाच आपला एस्पोर डबा आहे. तर आपण याच्यात आता एंटर करूया. फायनली आपली सीट भेटलेली आहे. एस्पोर आपला डबा आहे आणि आता आपल्या नशिबाने विंडो साईड म्हणजे लोअर सीट बुक होती त्यामुळे विंडो साईड आपल्याला भेटलेली आहे. गर्दी एवढी नाही आहे, मीडियम आहे आणि मोस्टली आता पुढे जाऊन ही गर्दी वाढण्याची जाम शक्यता आहे. सो फायनली सीट मिळालेली आहे आणि हळूच आपला हा हेवन ट्रॅव्हल हा चालू होतो आहे. ओके, तर आपला प्रवास चालू झालेला आहे. ट्रेन निघालेली आहे आणि पनवेलवरून जवळपास आता वाजलेत 8:56 जवळपास 20 मिनटं ट्रेन लेट आहे. परंतु ठीक आहे, कॅन्सल होण्यापेक्षा तरी चांगलं आहे की ट्रेन चालू आहे. बऱ्याचशा ट्रेन कॅन्सल होत आहेत परंतु आपली ट्रेन आहे. तर हळूहळू आता निसर्गाच्या सानिध्यात जाऊ. बरेचसे नजारे बघायला मिळतील नक्कीच, कारण पाऊस चांगला झालेला आहे जुलै महिन्यात. त्यामुळे सगळीकडे हिरवळ आणि याचीच आपण अपेक्षा करतो आहे की बरेचसे धबधबे ह्या सगळ्या गोष्टी या प्रवासात आपल्याला बघायला मिळतील आणि तोच एक चांगला एक्सपिरियन्स हा आम्हाला आजच्या दिवशी घ्यायचा आहे आणि त्यासाठीच आज ही एक व्लॉगिंग व्हिडिओ. पनवेलून प्रवास चालू झाला आहे, परंतु कोकण रेल्वेच्या मार्गावर सर्वात एक मोठा प्रॉब्लेम जो असतो, प्रत्येक ट्रेन लेट होण्यामागे कारण असतं की रोह्याच्या पुढे ही सिंगल लाईन पडते आणि मोस्टली ट्रेन या पनवेलून निघाल्या की पेन किंवा ह्या स्टेशनला क्रॉसिंगला थांबतात किंवा मोठमोठ्या स्टेशनला. त्याच्यामुळे कोणतीही ट्रेन पुढे जाऊन ही लेट होण्याचे चान्सेस हे सर्वात जास्त इथे असतात. पुढच्या ट्रेनला क्रॉसिंगला वेळ देणं किंवा आपली ट्रेन पुढे जाण्यासाठी या सगळ्या गोष्टी होत राहतात. पण पुढे जाऊन ह्या गोष्टींवर देखील अजून डबल लाईन ह्या सगळ्या गोष्टी गव्हर्नमेंटकडून चालू आहेत आणि त्या पुढे होतीलच. सध्या गाडी ट्रेन स्टेशन थांबली आहे.
दुपारचे 1:38 झालेले आहेत आणि आता आपण कोकणातल्या निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या एका स्टेशनवर आलेलो ते म्हणजे चिपळूण, जे की आता दुपारचे 1:38 झाले आहेत. बराच लेट झाला पेनला, कारण का अर्धा ते पाऊण तासाचा क्रॉसिंग ब्रेक आपल्याला पेनला मिळाला. आणि आता आपण आलो चिपळूणला, जिथे बऱ्याच वेळा जे ट्रेनचे प्रवासी आहेत त्यांचा एक जेवणाचा टाईम असतो दुपारचा, तो इथूनच सुरुवात होतो आणि मोस्टली लोक इथूनच आपला जो लंच ब्रेक आहे तो इथे करतात. आणि हळूहळू आपण देखील आता पुढचा प्रवास हा कंप्लीट करतो आहे. अजून बराच वेळ आपल्याला रात्री मडगावला पोहोचण्यासाठी बराच वेळ अजून आहे. ही मांडवी एक्सप्रेस बरेचसे जे महत्त्वाचे स्टेशन्स आहेत तेच फक्त इन्क्लुडेड आहेत. त्याच्यामध्ये माणगाव आहे, खेड आहे, चिपळूण आहे आणि पुढे जाऊन कुडाळ, वैभववाडी, कणकवली असे काही अंगरत्नागिरी असे काही स्टेशन असणार आहेत. आणि असंच हा प्रवास अजून चालू होतो आहे. थोडा पाऊस भरलेला आहे, परंतु प्रॉपर असं मोठ्या पावसाचं वातावरण तरी अजून तरी नाही आहे. आणि ते वेल अँड बेटर आहे की उद्या आपल्याला परत निघायचं आहे. सो सध्या तरी वातावरण चांगलं आहे. पाऊस चालू झाला आहे आणि जोरदार चालू झाला आहे. सो फायनली आता वैभववाडी सोडलेलं आहे आणि आता नेक्स्ट स्टेशन असणार आहे ते म्हणजे कणकवली, जिथे पूर्ण जवळपास अंगणवाडीपासून ते 7वीपर्यंत जे बालपण होतं ते कणकवलीला गेलं. आणि आता ते स्टेशन नेक्स्ट स्टेशन म्हणून असणार आहे. एक वाईब येते या ट्रेनमध्ये बसल्यावर. खरं तर दिवा सावंतवाडी एक्सप्रेस ही नेहमीची ट्रेन असायची, परंतु ह्यावेळेस मांडवी एक्सप्रेस आहे. कणकवली स्टेशन बोलल्यावर भरपूर आठवणी आणि सगळ्या गोष्टी येतात आणि आता त्याच परत वाईब्स यायला लागल्या आहेत. आणि हा सगळा निसर्ग पुन्हा एकदा एक्सपिरियन्स करून आजचा दिवस सार्थकी लागला असं तरी वाटतं आहे. कारण जे एक्सपेक्टेड केलेलं त्याच्या अनएक्सपेक्टेड सगळ्या गोष्टी आज झाल्या. ते म्हणजे सीट प्रॉपर विंडो साईडला भेटली, कुठली गर्दी नाही आहे. दुसरी गोष्ट की मिडल डबा आहे हा एस्पोर, जो की जास्त कम्फर्टेबल राहतो, जिथून मोस्टली बुकिंग ही चालू होते मिडल रोपासून. तो ही एक चांगली बाब भेटली. पाऊसही आला, त्याचं देखील दर्शन झालं. धबधबे काही काही जे आहेत ते मात्र इथे मिसआउट झाले, कारण प्रॉपर त्या डेस्टिनेशनला कॅमेरा चालू होणं नसणं ह्या सगळ्या गोष्टी इन्क्लूड होत्या. पण काही धबधबे मिस झाले असतील. पण नेक्स्ट रिटर्न ट्रिप जी आहे त्याच्यामध्ये जर आपल्याला दाखवता आले तर ते उलट बेस्ट पडेल. सो आता नेक्स्ट स्टेशन जे बालपणीचं ठिकाण आहे ते कणकवली थोड्याच वेळात येईल. वाजले 5:15 आणि अजून ट्रेनमध्येच आहे. पुढील स्टेशन हे असणार आहे कणकवली. आणि सध्या वातावरण पूर्ण असं पावसाचं ढगाळ असं वातावरण झालेलं आहे. पूर्ण हिरवी शाल ही सह्याद्रीच्या डोंगर रांगाने पांघरलेली आहे. आणि अशातच कोकणाचं सौंदर्य हे ह्याच सीझनमध्ये, पावसाच्या सीझनमध्ये सर्वात जास्त उजळलं जातं. आणि हाच नजारा, हाच अनुभव एक्सपिरियन्स करण्यासाठी ही एक ट्रिप होती. आणि हे अशा सुंदर डोंगरदऱ्या, शेती वसलेल्या, छोटे छोटे रस्ते आहेत, पूल आहेत, ब्रिजेस आहेत आणि हा रेल्वेचा एक सुंदर असा जो मनाला स्पर्श करणारा जो आवाज आहे तो एक्सपिरियन्स करण्याचा सर्वात जास्त एक वाटचाल होती. आणि सगळ्या डोंगररांगा ह्या सगळी झाडांवर वेली चढलेल्या आहेत.
आणि वातावरण एकदम आल्हाददायक आहे. पूर्णपणे क्लिअर जो ॲटमॉस्फिअर आहे, ज्याला बोलतो की वातावरण शुद्ध वातावरण, याच्यामध्ये ऑक्सिजनची मात्रा जास्त असते. तर इथे जंगलांचं प्रमाण देखील तेवढंच आहे. सो त्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा तर अत्यंत जबरदस्त आहे. ह्याच्यामध्ये मला तर नाही वाटत की कोणता माणूस आजारी पडू शकतो. मला तर नाही वाटत कुठला माणूस आजारी पडू शकतो, कारण एवढा ऑक्सिजन मात्रा पुरवणारा ऑक्सिजन जर हवेत असेल तर शक्य नाही आहे की एखादा माणूस आजारी पडेल. आणि कोणताही आजारी माणूस इथे चांगला होऊन जाईल. एवढं चांगलं वातावरण ह्या कोकणात आपल्याला बघायला मिळतं. पण हळूहळू कुठेतरी बघतो आहे की मुंबई जशी जशी अलिबागचं उदाहरण घ्यायचं झालं तर हळूहळू अलिबाग मुंबईच्या नजदीक एकदम जवळ आलं आहे. आणि डेव्हलपमेंट होते, परंतु झाडांचं प्रमाण जसं जसं कमी होईल तशी अलिबागची देखील शोभा हळूहळू कमी होते. आणि त्यासोबतच प्रॉब्लेम असा आहे की जर अलिबागची सौंदर्य म्हणजेच आपले झाडं आहेत, समुद्र आहेत, पण ही जर कुठेतरी कमी झाली तर मात्र अलिबागचं मुंबई झालं आणि परत हळूहळू तळ कोकणाकडे हीच वाटचाल अशीच चालू राहील आणि तळ कोकणाची देखील तीच वाट लागेल. त्याच्यामुळे कुठेतरी हा विकास आपण जो प्रगती बोलतो, ही निसर्गाचा समतोल राखून जर झाली तर त्याला प्रगती म्हणता येईल. हवे तसं डिझाईन, हवे तसं कन्स्ट्रक्शन करून, हव्या तशा बिल्डिंगी बांधून प्रगती होणं अशक्य आहे आणि त्याच्यामध्ये माणसाचा विनाशच आहे. सध्या आपण बघू शकतो की सुंदर वातावरण असं आहे, अत्यंत सुंदर, मनाला स्पर्श करून जाणारं असं वातावरण आहे. सुपर. सध्या आपण आचिर्णे स्टेशन यावर आहोत आणि गाडी क्रॉसिंगसाठी थांबली आहे. कोकण रेल्वेच्या जेवढ्यांचे तुम्ही स्टेशन बघाल एक अत्यंत शांत असे स्टेशन असतात. आणि कोकण रेल्वेच्या जेवढ्या रूटला स्टेशन आहेत त्याच्यात आणि बाकीच्या स्टेशनमध्ये तुम्हाला विविधता आढळेल. कारण इथे जे स्टेशन आहे त्याच्यावरची रचना वेगळी राहते. नेहमी बसायला तुम्हाला वेगवेगळी व्यवस्था थोडीशी असते, एक डिझाईनफुल व्यवस्था असते. आणि बाकीच्या ठिकाणी जेव्हा बघाल तेव्हा एक नॉर्मल सगळीकडे जे आहेत तेच मोस्टली आपल्याला बघायला मिळतं. परंतु कोकण रेल्वे डिफरंट, कारण का हे डिव्हिजनच ॲक्च्युली वेगळं आहे कोकण रेल्वेचं आणि इंडियन रेल्वेचं. सो बाजूला एक क्रॉसिंग झालेली आहे आता आणि आपली देखील आता हळू गाडी निघेल. सो आता नेक्स्ट स्टेशन आपण वाट बघतो आहे कणकवलीची. पीसफुल वातावरण आहे. शिवाजी महाराज टर्मिनस मडगाव मांडवी एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर आले आहे. या गाडीनं आगमन झालेल्या प्रवाशांचं आम्ही स्वागत करतो. मुंबई छत्रपती शिवाजी
दिवस मावळतीला गेला आहे आणि आता अंधाराची सुरुवात झालेली आहे. आपण महाराष्ट्र सीमा क्रॉस करून आता गोव्यात एंटर झालेलो आहोत. गोवा हे देशातील सर्वात छोटं राज्य, परंतु सर्वात टुरिझमसाठी मानलं जाणारं एक राज्य म्हणजे गोवा. आणि बऱ्याचशा गोष्टीमध्ये स्ट्रिक्ट डिसिप्लिन असा असणारा हा राज्य आहे. बरंच काही टुरिझम आपल्याला बघायला मिळतं दरवर्षी. बऱ्याच लांबून गोव्यात लोक मजा करण्यासाठी येतात, टुरिझम करण्यासाठी येतात. आणि हे लागलं आहे पेडणे. भाई गोव्याला आला तर आता फील वाटतोय, म्हणजे लायटिंग सगळ्या गोष्टी. आणि हे रस्ता जो आहे हायवे आय थिंक, आणि एक नंबर जी लायटिंग केली आहे जबरदस्त वाटते, सुपर. तर आता नेक्स्ट स्टेशन हे मडगाव आहे, आपलं फायनल डेस्टिनेशन. आणि गोव्यामध्ये आल्याचा खरंच फील होतो आहे, कारण जी लायटिंग आणि या सगळ्या गोष्टी आहेत त्या आता थोड्या गोव्यापूर्वी मला बघायला मिळाल्या. ॲक्च्युअली जबरदस्त, म्हणजे आता काहीतरी एक्साइटमेंट वाटते की हा म्हणजे गोव्याला आलं आहे. मडगाव जंक्शन, येस फायनली. आणि हे स्टेशन लिटरली सध्या तरी रिकामं दिसतंय, पीसफुल आहे, थोडंसं वाट लागली आहे. पनवेलला देखील 7 नंबर प्लॅटफॉर्म होता आणि आता देखील 7 नंबरच प्लॅटफॉर्म आहे. बहुतेक स्टेशनचं काम चालू आहे. येस, ओके, फायनली आपण मडगावला आलो आहे. आणि आता इथून नेक्स्ट बघू नेमकं पुढे काय करायचं आहे. सो आता बघूया. ओके, सो फायनली मडगावला स्टेशनला आलो आहे. मेन एक्झिटला आपण जातो आहे. आपली ट्रेन थोडी लेट झाली आहे, परंतु आपल्याला आता इकडून मेन एक्झिटला जाऊयात आणि तिथे बघूयात की आपली डॉर्मेटरी ह्या सगळ्या गोष्टी कुठे आहेत. आणि त्यानंतर पहिल्यांदा आपण जेवण जे आपलं डिनर आहे ते बंद करून घेऊ, कारण थोडी भूक लागली, एवढी नाही, परंतु बघूयात काय सध्या फॅसिलिटीज आहेत या सगळ्या गोष्टी आपण इथे कवर करण्याचा प्रयत्न करू, की चांगल्या फिलिंग्स येतात की गोव्यामध्ये आलो आहे याचं. कारण का जे ब्रिजेस वगैरे जाताना सध्या ट्रेनमधून दिसले ॲक्च्युली सुपर्ब आहेत. आणि आता आपण स्टेशनला जाऊत, तर पुढे बघूयात नेमकं अजून काय काय बघायला मिळेल. ओके, तर मेन एक्झिटला इथे फर्स्ट आपला 12 प्लॅटफॉर्म नंबर आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता की स्टेशनलाच इथे ॲक्च्युली सर्व हे शर्ट्स, छोटे क्लॉथ्स वगैरे सगळ्या गोष्टी इथे ॲक्च्युली खूप सुपर पद्धतीने ठेवलेल्या आहेत. आणि आता हा आपला मेन एंट्रन्स आणि या सगळ्या इथून एक्झिट आपल्याला ॲक्च्युली बघायची आहे की नेमकी कुठून आहे. पण बाकीचं सगळं माहोल एकदम प्रॉपर सगळं ठेवलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा मुंबईला CSMTला त्यावेळेस बघतो त्याच गोष्टी आता इथे देखील आहेत मडगाव स्टेशनला. आणि एकदम सिस्टमॅटिक पद्धतीने, म्हणजे एकदम वाटलं पाहिजे की तुम्ही गोव्यात आलात. लायटिंग्स या सगळ्या गोष्टी. ओके, सो आपल्याला हे मेन एक्झिट भेटलेली आहे. प्लॅटफॉर्म नंबर हा इथून 1 आहे. ॲक्च्युली 12वा डब्बा होता. सो ही मेन एक्झिट आहे. ओके,
आता इथून आपण पुढच्या सगळ्या गोष्टी कवर करू. सो आपण इथं बघूयात की हे आहे मडगाव स्टेशन. खूप सुंदर असं स्टेशन आहे. बाकीच्या सगळ्या फॅसिलिटीज ज्या आहेत त्या आपण पुढे कवर करूच, परंतु सध्याचा व्ह्यू हा मडगाव जंक्शनचा आहे. मडगाव आल्यावर तुम्हाला रेंटवर बाईक पण मिळतील, परंतु मी काही त्या रेंटच्या गडबडीत पडत नाही आहे. सध्या आपण IRCTCच्या ज्या फॅसिलिटी आहेत त्यांच्यावर आपण जरा बघू, पण एक्झॅक्ट मला जेवून त्याच्यानंतर फिरण्याचा एक प्लॅन बनवू. रेस्टॉरंट म्हणून दाखवलं आहे, सो आपण बघूयात तिथे नेमकं आपल्याला काय काय मिळतं. भेटतो आणि आपल्याला व्हेज कोल्हापुरी, एक व्हेज कोल्हापुरी आणि राईस, एक वेज कोल्हापुरी, एक प्लेन राईस. येस 120. ओके. सो आपण ऑर्डर केलेली आहे. मेनू बघितलं, व्हेज मेनू आपला नेहमीच असतो. व्हेज कोल्हापुरी, प्लेन राईस आणि एक पाणी बॉटल जी आता घेतलेली आहे. जवळपास शॉक झालो आहे बिल ऐकून. फक्त 120 रुपये बिल झालं आहे. आता नेमकी टेस्ट कशी येते हे पण डिपेंड करतं की काय टेस्ट येते. सो सध्या वेट करतो आहे. कुपन तिकडे घ्यायचं आणि इकडे द्यायचं, त्याच्यानंतर आपल्याला ते जेवण मिळतं. सो वेल अँड गुड. सगळं बसण्याची व्यवस्था आहे, सगळं एकदम प्रॉपर आहेत, क्लिनिनेस आहे आणि ॲप्रॉक्सिमेटली सगळं एकदम गुड, वेल अँड गुड आहे. तर आता जेवण कधी येते तेव्हा बघूया. फायनली आला आहे व्हेज कोल्हापुरी आणि राईस. आता टेस्ट करून बघू. टेस्ट खरंच खूप चांगली आहे. म्हणजे वाटलं नव्हतं 120 रुपयात एवढं चांगलं मिळेल. राईस प्लस व्हेज कोल्हापुरी सुपर. टेस्ट पण चांगली आहे, थोडे स्पायसी पण आहे, मला स्पायसीच लागतं. वेल, तिकडे आपण जेवलो आहे आणि आता थोडंसं आपण खाऊ घेतलं आहे सोबत. रिट्रायविंग रूम ह्या आपल्या वरती असणार आहेत. सो आपला चेक इन टाईम आहे 11 वाजताचा. सो आपण थोडा वेळ स्टेशनच फिरू की कसं काय आहे. बाकीच्या फॅसिलिटी 120 रुपयात जवळपास एक नंबर जेवण होतं. प्लेन राईस आणि कोल्हापुरी. कोकण रेल्वेच्या या सुपर लॉन्च म्हणजे एक्सक्लुझिव्ह लॉन्च पण आहेत, त्याची सेवा अजून काही मी बघितली नाही. नेक्स्ट टाईम कधी आल्यावर मी बघेन. पण सध्या रिट्रायविंग रूम ॲक्च्युली बुक केली आहे, पण त्याचं चेक इन टाईम थोडासा लेट आहे. सध्या मला थोडा वेट करावं लागेल. स्टेशन खूप क्लीन आहे आणि सगळ्या गोष्टी प्रॉपर, क्लिनिनेस जास्त आहे. त्यामुळेच गोवा हा स्वच्छतेच्या बाबतीत चांगला ओळखला जातो, डिसिप्लिटिव्ह आहे. ये वाला देगा कृपया ध्यान दीजिए 01140 मडगांव नागपुर स्टेशन प्लेटफॉर्म क्रमांक 3 पर है. We are having your attention 01140 मडगांव नागपुर स्टेशन on platform number 3. आता आपण रिट्रायविंग रूम ज्या आहेत त्याची फॅसिलिटी आपण IRCTCला आपण ऑनलाईन केलेली आणि ती फॅसिलिटी घेण्यासाठी आपण इथे आलो आहे. सो रिसेप्शन मला आता जस्ट मला सांगून गेला की जो 11चा टायमिंग आहे बुक केलेला तो 11 वाजताच एंटर होईल, चेक इन होईल आणि तोपर्यंत मी ते वेट करतो आहे. आणि जर इथला व्ह्यू बघतो आहे बाकीचा रूम्सचा, रिसेप्शनचा, क्लिनिनेस खूप प्रॉपर लेवलला आहे. आणि सगळ्यात चांगली गोष्ट की इथे बसायला सिटिंग अरेंजमेंट चांगली आहे आणि समोर एक टेबल देखील दिलेला आहे जे की तुम्ही काय तुमच्या वस्तू ठेवू शकता. सो असं वाटतं आहे की एक्सपेक्टेड आहे की चांगली रूम आपल्याला भेटेल. रूम म्हणजे जस्ट डॉर्मेटरी आहे, त्याच्यामध्ये आता नेमकं आपल्याला काय मिळतं हे तर तिथे गेल्यावरच कळेल.
पण त्यासाठी जरा अर्धा तासाचा वेट करायला लागेल. मी थोडा लवकर आलो आहे कारण जेवण वगैरे. आणि स्टेशनचं खरंच मनापासून कौतुक करेन की क्लिनलीनेस जो असतो तो प्रॉपर इथे बघायला मिळतो. थोडेफार ज्यांना माहिती नाही आहे, थोडं अशिक्षितपणा आहे की ते लोक थोडाफार कचरा करतात, पण तो देखील स्टेशनवर साफ केला जातो. सो ती एक चांगली गोष्ट आहे. आणि जिथे जेवलो तिथे देखील सर्वात जास्त फोकस हा स्वच्छतेवर आहे. आणि चव आणि अफोर्डेबल प्राईजमध्ये आपल्याला हे सगळं मिळालेलं आहे. आणि मस्त आहे, सगळं ठीकठाक होतं जेवण. चव तर बोलेन की व्हॅल्यू फॉर मनी बेस्ट, व्हॅल्यू फॉर मनी बेस्ट. सो आता वाट बघूया. सो फायनली आपण डॉर्मेटरीमध्ये आलो आहे. आपल्याला इथे एक कॉट मिळते, बेड मिळतो, एक ब्लँकेट मिळते, एक उशी. इथे आपल्याला ठेवायला सामान वगैरे, ड्रॉवर वगैरे आहेत. पंखा वगैरे सगळं बेस्ट आहे. सो सकाळचे वाजले आहेत 5 आणि यावेळेस आपण चेकआउट करतो आहे. ट्रेन लेट आहे, 1 तास जवळपास लेट आहे. त्यामुळे आपला जो डॉर्मेटरीचा जो पूर्ण वेळ आपण बुक केलेला 6 तासांचा तरी पूर्ण झाला. आणि आता आपण चेकआउट करतो आहे. अजून तर रेल्वे काय आली नाही आहे, परंतु आपण खाली जाऊया. आपली ट्रेन आहे प्लॅटफॉर्म क्रमांक 2वर लागली आहे. लेट आहे त्यामुळे ट्रेन आपली आता 2वर लागली. जवळपास 1.5 तास ट्रेन लेट आहे. बाई ट्रेन तर आली आहे, पण इथे अजून जे कोच नंबर असतो तो अजून इथे शोच नाही केला. कन्फ्युजन होऊ शकतं की स्लीपर कोच नेमका कुठे येईल, काय येईल याची हे नाही आहे अजून. प्रॉब्लेम असं झालं आहे की प्लॅटफॉर्म आपला कोच नंबरच पहिल्यांदा जवळपास 10 मिनटं आधी शोच नाही केला आहे. आणि आता धावत धावत जावं लागणार आहे ते स्लीपर कोचच्या पाठी. आता सध्या गाडीच्या पाठी धावावं लागते. आपला S6 कोच आहे. सो आपल्याला आपली सीट मिळालेली आहे आणि थोड्या वेळात ट्रेन निघेल. आणि आपला आता सध्या अंधार असल्यामुळे हा प्रवास नंतर उजेडात आपण परत चालतो. गोवा.
सकाळची वाजले 9:23 आणि आता ऑनलाईन आपण ऑर्डर बुक केलं आहे आय आर सी टीच्या ॲपवरून. रत्नागिरीला त्याचं आपल्याला पार्सल मिळेल. बघू. पनीर कढाई असं काहीतरी मागवलं आहे, कॉम्बो पॅक. बघू त्याची टेस्ट कशी आहे आणि कशा पद्धतीने सर्विस मिळते. आहे हात धुवायला. टॉयलेट एकदम क्लीन टॉयलेट आहे. आता आपण आलो रत्नागिरी स्टेशनवर. तर आता आपलं पार्सल आहे भाई रत्नागिरी स्टेशनवर येणार आहे. तर बघूया की सर्विस कशी काय येते. मोस्टली सीट नंबर ज्यांच्याकडे असतो ते बरोबर तिथे थांबलेले असतात आणि त्या ठिकाणी ते आणून देतात. पाऊस भरपूर आहे इथे. रत्नागिरीचा तो बोगदा झाला की तिथून पाऊस भरपूर लागला. यस पेमेंट कर दिया. यस किया. त्यामध्ये आपल्याला पार्सल आलं आहे. आपण खोलून बघूयात. तत्पूर्वी एक पाण्याची बॉटल घ्यायला लागणार आहे, संपायला आली आहे. गरम बड़ा पानी, गरम बड़ा कोई. याची पण टेस्ट मस्त आहे. कढई पनीर मागवलेलं, 3 चपात्या आल्यात, राईस आला आहे, कांदा आला आहे, भाजी आली आहे आणि पाणी पण घेतलं. सो टेस्ट पण चांगली आहे. आता नेक्स्ट स्टेशन डायरेक्ट बरेच फास्ट आहे ट्रेन. त्याच्यामुळं जास्त मेन स्टेशन फक्त घेते. पनवेलला मोस्टली आपण 4 वाजे बंद करतो. तिकडे जायला देतात त्या धबधब्याकडे नाही. त्या धबधब्याकडे जायला देतात नाही. तिथं नाही, जो अगोदरचा धबधबा होता ना पहिला आधीवाला. अच्छा. अयो नाही, तो रांजण पण येऊ. गेलो अगोदर अगो सवत्सरा. मस्त वातावरण. ओके, तर फायनली आता आपण आलो आहे रोह्याला, जे की आता नेक्स्ट स्टेशन असणार आहे पनवेल. जो की कालपासून जो प्रवास चालू झाला होता आपला पनवेलपासून, तो आता नेक्स्ट स्टेशन पनवेलला आपला एंड होईल. आय थिंक पेनला गाडी थांबत नाही बरेच वेळा, कारण का हे एक्सप्रेस आहे आणि त्यामुळे ही गाडी थांबणार नाही आहे. नाहीतर आपण पेनलाच उतरलो असतो. परंतु हा मनमोहक प्रवास हा आता आपल्या एंडला आला आहे आणि आता रोहा म्हणजे जवळपास आपल्या अलिबागच्या आपण जवळ आलो आहे.
सो हळूहळू पनवेलला पोहोचल्यावर परत आपला तिथून नेहमीचा जो रिटर्न ट्रॅक होता तो आपण पुन्हा एकदा स्टार्ट करू. कालपासून जरी प्रवास चालू झाला असेल तरी जे काही ज्या वेने ही कुठली ट्रेन जाते तो एक वेगळा अनुभव असतो आणि तसं प्रकारचा अनुभव यावेळेस मिळालेला आहे. आजूबाजूचं तुम्हाला वातावरण प्रसन्न ठेवतं आणि ॲटमॉस्फिअर एवढं ऑक्सिजन प्रोव्हाइड करतं की तुम्हाला थकवा अजून जाणवत पण नाही आहे. त्यामुळे 2 दिवसाचा हा ट्रेन ट्रॅव्हल ट्रिप आता थोड्या वेळानंतर एंड होईल, परंतु त्याच्यानंतर हेवन म्हणण्याचा अर्थ की कारण हा कुठेतरी दुसरीकडे मिळू शकत नाही आहे. आणि आता परत जेव्हा अलिबागला जाऊ तेव्हा तर हेवन आहेच आपला, परंतु रिटर्न आता पनवेल. सो फायनली आता मोठ्या क्रॉसिंग नंतर आलो आहे पनवेलला. सोमाटणेला खूप मोठी क्रॉसिंग लागली आणि जवळपास 4 4:15 झालेत आणि आता पनवेलला पोचतो आहे. फायनली उतरलो आहे पनवेलला. पाऊस भरपूर आहे आणि आता घरी जाण्याची वाईट.